हॅलो. हा बोला. प्रशांत भाऊ बोलता? हा बोला. प्रशांत भाऊ, मी आमदार संजय गायकवाड बुलढाणा. हा बोला. तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून. हा. तर तुम्ही शिवाजी महाराज शिवाजी म्हणता का? हॅलो. मी तुम्हाला सकाळी कॉल करतो का? इकडे आवाज येत नाही व्यवस्थित. नाही, मला येतो तुमचा आवाज. हा. शिवाजी कोण होता, तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी एकेरी भाषेत बोलता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे. ते एकेरी नाही आहे, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते. अरे शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा. तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे. काय माहिती घ्यायची गरज नाही मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे. तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता. तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक काय पुस्तक वाचायची गरज नाही मला. शिवाजी कोण होता तुला याची गरज काय? मी काय सांगतोय की अनादर करण्यासाठी नाही लिहिलेलं, तुम्ही पुस्तक वाचा. तुम्हाला आम्ही पुस्तक नाही, आम्ही पुरा इतिहास वाचला. आम्ही मराठा आहे, त्याचे वंशज आम्ही. त्यांची 8वी बायको माझ्या घराण्याची होती. मी ते सांगतोय की तुम्ही वाचून घ्या अगोदर. शिवाजी कोण होता हे तुला कोण सांगितलं याचं? 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते. अरे शिवरायांचा इतिहास 16व्या शतकातला आहे. ते नको सांगू तुम्हाला. मी तेच सांगतोय, तुम्ही वाचा. वाचल्यानंतर कळेल तुम्हाला. तुला माहिती ना पानसरेचे काय हाल झाले? माहितीये मला. मग ब्राह्मण आहे का तू? हा. ब्राह्मण आहे? मी ब्राह्मण नाहीये. मग तुला असं कोण लिहायला सांगितलं शिवाजी कोण होता म्हणून? मी लेखक नाहीये, पानसरेंचं पुस्तक आहे ते. उद्या तुझ्या मायाबद्दल कोण लिहितो तू असे प्रश्न करशील का? काय? तुझ्या आईबद्दल असं कोणी पुस्तक लिहितो असं प्रश्न करशील का? बापाबद्दल असं प्रश्न करशील का तू? मी काय सांगतोय तुम्हाला की अगोदर वाचा पुस्तक. अरे मला काय वाचायची गरज नाहीये. मी हेडलाईन वाचतो की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे लिहि ना तू. हा, मग तेच सांगतोय की जर अनादर करणं हेतू असता तर लिहिलं असतं. आमचा काय तसा अनादर करणं हेतू नाहीये. आणि मग शिवाजी कोण होता हे हा का आदर आहे का? जी हे शिवाजी महाराजांच्या नावातले जी हे आदरार्थीच आहे, तो काही एकेरी उल्लेख नाहीये. एकेरी उल्लेख नाही. तुम्हाला मी हे पाठवतो त्याच्याबद्दलचे लेखी स्पष्टीकरण, ते तुम्ही वाचून घ्या. तू काही शास्त्र शिकू नको. लिहून घे. मी आमदार संजय गायकवाड. तुला घरात मुसलमानी तुम्ही आता तू कधी दिसला? मी धमक्या देत नाही. मी करून बोलतोय व्यवस्थित. नीट बोल. शिवाजी महाराज मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला. मी व्यवस्थित बोलतो. तू शिवाजी का लिहिलं कस का? ते सांगतोय मी व्यवस्थित बोलतो. बोला. तू राहायचं कुठं? तू मी कोल्हापुरात राहतो. तुझ्या घरात घुसून मारून तुला नाही. मी ते सांगतोय की व्यवस्थित मी बोलतो, तुम्ही व्यवस्थित बोला. ती भाषा बदल. पुस्तकाचं नाव बदल. तो अधिकार आमच्याकडे नाही आहे. पानसरेंचं पुस्तक आहे ते. मग पानसरेला भेटायला वर जाय. नाही, मी काय म्हणतोय की तुम्ही एवढं हे करण्यापेक्षा तुम्हाला त्यापेक्षा जरा वाचायचे कष्ट घ्या ना. अरे तू शिवाजी महाराज मला बचायला का सांगतो? मग रक्तात कणाकणात शिवाजी महाराज आहे. हा, तुम्ही वाचून घ्या. तुला उद्या तुला कोल्हापूर उत्तर भेटेल. थांब जरा. आता सकाळी आता बोलतोय तुला मी. हा. तुला उद्या सकाळी तुला कोल्हापूर उत्तर भेटेल. थांब जरा. काय करणार आहे तुम्ही? बर. हा, आणखीन काही? आणखीन काही नाही. शिव्या दिल्यामुळे आपण बरोबर असते असं नाही. जरा वाचायचे कष्ट नाही. घ्या. आणखीन सांग काय करायचं तो. तेच मला पण शिव्या येतात. पण आम्हाला आमच्यावरती संस्कार नाहीत शिव्या द्यायचे. अरे जेव्हा आपल्या राजाचा अपमान बोला साहेब सुटतो. व्यवस्थित बोलायचं. काय मायानं दूध पाजला असं ना. तू सांग फक्त कुठे यायचं ते. नाही, ते सांगतोय व्यवस्थित बोलायचं. आणि आणखीन काय बोलास तुला? अरे बाबा व्यवस्थित बोल. शिव्या मला पण देता येतात. त्याच्यापेक्षा जरा वाचायचे खालतो तिकडे येऊन मी तलवार. ते जरा वाचायचे का नाही कष्ट घ्या. स्वतःला आमदार म्हणत आहे ना त्यांना आपण. अरे बाबा व्यवस्थित बोल. मी अजून पण तुला सांगतोय व्यवस्थित भाषेमध्ये सांगतो. काय सांगतो रे? हॅलो. तुमच्या महाराजाला बदनाम करून टाकलं साल्या. तुमच्यासारख्या लोकांमुळे त्याने हे असं सगळं आहे. जरा वाचायची जरा कष्ट घ्या. अरे वाचताना नाव टाकण्यासाठी पहिले माझा राजा टाकला दिल्यामुळे काय माणूस बरोबर होत नाही. जरा वाचायची जरा कष्ट घ्या.
हो तू कळलं नको का? शिकू आम्हाला वाचना काय साला मग तू पुऱ्या पण- शिवाजी तू महाराज पण आहे संमेलनाचा ना. इतिहास बदलून करून टाकला तुम्ही. तेच जरासं वाच हा? जरा. ए वाचायचं हा 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 तू जरा वाच जरा. जा, कुठं रिपोर्ट आहे तो दे, कुठं पब्लिश कर. बघूया मा- की- ते बघूया आपण कुठं पब्लिश करायचं वगैरे. हा येतो उद्या तू हा, भेट फक्त या, तुला या. कदा चिडून टाकतो पाहिजे जरा. हा या बघूया. आणि जरा वा संजय गायकवाड कोणी महाराष्ट्राला आमदार जरा चेक कर तू बी. कोण आहे? चेक कर तू फेसबुक कर व्हिडिओ कर युट्यूब कर पाय समजेल तुला काय आहे डॉन आहे का मोठा? ते तुला समजेल काय आहे बर. मग तू आमचा महाराजाचा अपमान कर. तू कोण अरे बाबा औरंगजेबाच्या तुला औलाद आहे का तू? सांगितलं ना आता तू जसा प्रेम करतोस ना तसं आम्ही पण शिवाजी महाराजांना प्रेम करतोय. मग तो एकरी भाषेत लिहिलं कसं मग? हा मग तो एकेरी उल्लेख नाहीये त्यासाठी वाचायचे कष्ट घ्या. शिवाजी कोण होता हे उल्लेख एकरी नाही का? आपण आईला पण नाही आई म्हणतो म्हणजे काय अनादर करायचा नसतो आईचा आपल्याला. अरे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते असं लिहिणं मग? मग तेच सांगतोय की त्याच्यासाठी वाचल्यानंतर फोन करा की बाबा हा की असं असं आहे म्हणून आज काही आक्षेपारी आहे का ते बघा. आम्हाला तो विषय नाहीये. हेडिंग काय तेव्हा? हा मग ते हेडिंग आहे ना ते शीर्षक आहे पुस्तकाचं. तो काय उद्गार ते शीर्षक आहे पुस्तकाचं उद्गार नाही हो तू ठरव काय शीर्षक काय नाही. हा मग तुम्ही ठरवताय का की अनादर केलाय? अरे मी पुस्तक दिलं का दिलं ना कुत्तडे. हा ते पण म्हणजे तेवढी पण बुद्धी चालत नाही वाटतं. लेखक पानसर आहे तेवढं सुद्धा कळलेलं तुम्ही कोणती तुम्ही कोणती मती मारली होती महाराजांचं नाव एकरी घेताना आम्हाला शहाणपण शिकू राहिला? हा शहाणपणा नाही शिकवत वाचाय जरा कष्ट घ्या. हा अरे सगळं वाचले मी शहाणपणा शिकू मला. बरं किती पानाचं पुस्तक आहे? त्यावाला पुस्तक किती पानाचं आहे? 65 पानाचं पुस्तक आहे त्यावाला. 66 पानाचं 72 पानाचं बरोबर आहे किती? 72 पानाचं पुस्तक. हो एक काहीतरी ते ठरवा आणि वाचा ते सांग ना आहे ना आता हातात. तू म्हणला ना किती पानाचं आहे? 72 पानाचं म्हणलं तुला मी. मग तेच 72 पुस्तकाचं हे आहे ना तर 1 तास 1.5 तास लागतात ते वाचा. मला काही सांगू नको टाइम किती लागतो. हा शिवाजी कोण होता तो कसं काय लिहिलं याच्यावर? मी परत एकदा सांगतोय ते मी लेखक नाही या पुस्तकाचा आणि त्याला असाल दलाल. मी घाल त्याला. अरे बाबा हे संस्कार दिलेत का तुला? काय बोलतोय? काय संस्कार शिकवतो त्या मायाची गाण होती. ते सांगतोय व्यवस्थित जरा बोलायचे जरा शिका. मी येऊन भेटणार तुला गावात भेटणार तुला घरी भेटणार. राजेंद्रनगर झोपडपट्टीत राहतोय मी. मला तुमच्यापेक्षा खूप जास्त शिव्या देतात पण मी देणार नाही. खूप तू जीभ कापून टाकीन मी. बर बघूया की. या उद्या जीभ कापायला येतोच मी. थांब जरा तू. या उद्या या. थांब तुला आता रोज तुला तू थांब जरा नंबर. बर बघूया की बघूया. काय बघतो? बघूया काय बघतो त्या माय तू? तेच बघूया उद्या काय किती हे आहेत का नाही उद्या बघूया आपण. तुला सांगतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.